हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे। तर आजचा हा ब्लॉग आहे तो खूप दिवस झाला मोबाईलमध्ये पडून होता, तर आज हा अपलोड करत आहे। मार्चमध्ये आधी जानूला सुट्ट्या लागल्यानंतर आम्ही वराडेला गेलेलो आणि नंतर वराडेवरून एप्रिल महिन्यामध्ये आधी जानूची शाळा सुरू झालेली, तेव्हा येताना आम्ही आईला सोबत घेऊन आलेलो। तर हा ब्लॉग आहे तो एप्रिल महिन्यातील आहे। तर संध्याकाळच्या वेळेला आम्ही श्रीमंत प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डन सातारामध्ये मुलांना घेऊन खेळण्यासाठी गेलेलो। मुलांना घेऊन गार्डनमध्ये दररोजचं जाणं आमचं होत नाही, कधीतरी अधूनमधून आम्ही गार्डनला मुलांना खेळायला घेण्यासाठी जात असते। आधी भिजलास वैष्णू इकडे गेल्यात खेळायला, भिजली चला। आम्ही अधूनमधून या गार्डनमध्ये मुलांना खेळण्यासाठी घेऊन येत असते। आणि दुसऱ्या बाजूला महिलांसाठी जिम आहे, ती मी कधी बघितली नव्हती, तर ती आदिराजने शोधून काढलेली, त्यामुळे तो म्हणत होता की आपण जिममध्ये जाऊया। मग आता आम्ही तिकडेच जिममध्ये निघालेलो आहोत। पहिल्यांदाच आईने आणि मी जिममध्ये थोडाफार इतरांचा बघून व्यायाम केला। कसलाय म्हणतोय आधी थोडाफार जिममध्ये आईने आणि मी व्यायाम केला आणि चिल्यापिल्यांनाही खेळायचं होतं, त्यामुळे ती दुसऱ्या बाजूला घसरगुंडी होती, खेळत बसलेली। आणि नंतर आम्हाला कारंजाही त्यांना बघायच्या होत्या, त्यामुळे आम्ही नंतर कारंजा बघण्यासाठी त्यांच्याकडे निघालेलो आहोत। आधी कशाला भिजतो पाण्यात भिजायला खूप आवडते। नंतर आम्ही मुलांना कारंजा बघायला खूप आवडतात, त्यामुळे आम्ही तिकडे कारंजा लागतात त्या ठिकाणी बघण्यासाठी निघालेलो। आधीने आईला पण बसायला सांगितलेले आहे आणि आता आधी जानू आणि आमच्यासोबत खेळ असा करत होता, त्यामुळे थोडा वेळ त्याच्यासोबत बसली आणि नंतर आता त्यांना झोका देत आहे। कारंजासोबत आम्ही गाण्यांचा आस्वाद घेत गार्डनमध्ये बसलेलो। आयुर्वेदिक गार्डनमध्ये गेल्यानंतर तिथे थांबल्यानंतर बसल्यानंतर
खूप छान प्रसन्न आनंदी वाटते. जिलेपिलांच्या गार्डनमध्ये खेळून झाल्यानंतर आम्ही जिममध्ये व्यायाम केला
आणि नंतर आम्ही कारंजासोबत गाण्यांचा आस्वाद घेतला आणि आता आम्ही घरी निघालेलो आहोत. घरी जातातच गार्डनच्या बाहेर कमू आणि शिका या योजनेअंतर्गत रसवंतीगृह आहे. तर या ठिकाणी चांगला ऊसाचा रस दिला जातो. 1 ग्लास 10 रुपयाला दिला जातो. कमू आणि शिका योजनेअंतर्गत सेंद्रिय शेती तयार केली जाते आणि सेंद्रिय ऊसापासून हा सेंद्रिय ऊसाचा रस तयार केला जातो. तर या ठिकाणी आम्ही ऊसाचा रस पिला आणि बाटली भरूनही ऊसाचा रस घेतला आणि नंतर आम्ही घरी निघालो. श्री साईबाबा मंदिर चला वैष्णवीचा का नाही. हात तरी जोडतेस का. वैष्णवीचं घरी येता येता आम्ही साईबाबांच्या आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. आधीला वडापाव खायचा होता म्हणून घरी येता येता वडापाव खाण्यासाठी घेतलेला आहे. घरी आल्यानंतर आम्ही जेवण करून घेतले आणि नंतर आई माझ्यासाठी मक्याचे तेल तयार करत आहे. असंच टाकायचं आहे आता खोबऱ्याचं तेल. तर मक्याचे तेल तयार करण्यासाठी या ठिकाणी मका घेतलेला आहे. याला भृंगराज असेही म्हणतात. स्वच्छ पाणी घेऊन मका धुवून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला जेवढे मक्याचे तेल बनवायचे आहे तेवढे आपण खोबरेल तेल मक्याचे तेल बनवण्यासाठी घेत आहे. तर खोबरेल तेलामध्ये मका चांगला शिजवून घ्यायचा होता. तर खोबरेल तेलामध्ये मका आहे तो मी चांगला पलटी करून चांगला शिजवून घेत आहे. यामध्ये आईने मका आणि खोबरेल तेल या दोनच वस्तू वापरलेल्या आहेत आणि त्याच्यापासूनच आम्ही आता मक्याचे तेल तयार करत आहे. तर खोबरेल तेलामध्ये मका चांगला शिजवून घ्यायचा आहे. तर मका या ठिकाणी आपण पानासहित त्याच्या देठासहित आणि मुळ्याही आपण धुवून घेतलेल्या आहेत. ओके सगळं पलटी केलं मग अशी मी. हो मग अशी पलटी केलं कारण का खालचा भाग झाला होता सगळा भाजून म्हणून पलटी केलं तसं. सकाळी घालून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मका तेलामध्ये काळसर होईपर्यंत चांगला शिजून घेतलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे तेल गाळून काचेच्या भरणीमध्ये ठेवलेले आहे. तर ही भरणी भरून तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपले मक्याचे तेल केसांना लावण्यासाठी तयार झालेले आहे. मक्याचे तेल कसे वाटले तेही कमेंट करून सांगा. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. आणि गॅस रेकॉर्डिंग ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.